बऱ्याच लोकांच्या कमेंट आहेत की आमच्या आजोबांच्या घरी अशी मोठी काठी होती। शुद्ध भीमसेन कापूर आपल्या दुकानामध्ये एकदम प्युअर असा भीमसेन कापूर उपलब्ध आहे। नमस्कार मंडळी, तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। कसे आहात सगळे? बरे आहात ना? मस्तपैकी स्वामींचं नामस्मरण करत राहा। श्री स्वामी समर्थ। तर आज आपण आपल्या दुकानातील बहुचर्चित नैसर्गिक आणि निसर्गाने आपल्याला दिलेली एक देणगी आहे जी ती मी दाखवणार आहे। पांढरीची काठी, याला पांढरीची काठी म्हणतात, स्पेशल वाली आहे। पांढरीची काठी म्हणजे तुम्हाला शत्रूपासून संरक्षणासाठी आणि एक आपल्यासाठी सुरक्षा कवच असंच म्हटलं जातं, मानलं जातं। असं अगदी पुराणापासून चालत आलेलं आहे। बरेच लोकांचे अनुभव आहेत चांगले, मोठ्या मोठ्या लोकांनी त्याची माहिती पण सांगितलेली आहे जी यूट्यूबवर उपलब्ध आहे। अगदी बरेच चांगल्या लोकांनी सांगितलेली आहे आणि लोकांना ओरिजिनल कुठे मिळेल त्यासाठी मी खास व्हिडिओ बनवला आहे। आपलं लालबागला गणेश गल्लीमध्ये फेमस असं गुरुकृपा 50 वर्षापूर्वीपासून चालत आलेलं धार्मिक साहित्यांचं दुकान आहे, गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भांडार, गणेश गल्लीमध्ये। तर तिथे आपण ह्या सगळ्या आजपर्यंत नाही, अगोदरपासून आम्ही ह्या विकतोय, पण आपल्या व्हिडिओच्या मार्फत आज आपण लोकांपर्यंत ह्या दाखवतोय। जसं की ओरिजिनल मिळतात आपल्याकडे। त्याच्यामध्ये पांढरीच्या काठीचे मणी येतात, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर पांढरीची काठी येते, जशी ह्या पांढरीच्या काट्या आहेत। त्याच्यानंतर आपण ब्रेसलेट बनवलेलं आहे, जसं की हे ट्रिपल प्रोटेक्शन म्हणजे हेमेटाइट, ब्लॅक टर्मनिल आणि टायगर आहे, आणि पांढरीच्या काठीचा मणी पण टाकलेला आहे। असं हे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट। तर पांढरीची काठी तसं आपल्या घरासाठी, गाडीसाठी जे चावी असते त्याच्यासाठी आपण असं किचन स्पेशल बनवलेलं आहे, बघू शकता तुम्ही। अगदी कलात्मक असं त्याला डिझाईन वगैरे करून बनवलेलं आहे। आता हे ओरिजिनल कसं ओळखायचं? बरेच लोक म्हणतात की हे ओरिजिनल मिळेल का? तर हे असं लाकूड आहे की निसर्गान अशी निर्मिती केली आहे की पाण्यात आपण जेव्हा लाकूड पाण्यात टाकलं तर ते पाण्यामध्ये तरंगतं, आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे पाण्यामध्ये बुडतं। तर मणी टाका, लाकूड टाका, काही टाका, हे पाण्यामध्ये जातं। हे ओरिजिनल त्याची साईन असते। आता हे खात्रीलायक आम्ही लोकांना पाण्यामध्ये बुडवून किंवा आम्ही जे पाण्यात बुडवलेले आहेत तेच इथे ठेवलेले आहेत। कधी कधी कोवळं लाकूड असतं किंवा लाकूड कोवळं असल्यामुळे पाण्यामध्ये येऊ शकतं, पण ते काही थोड्या वेळानंतर ते पाण्यामध्ये जातं। एवढं 100% मी त्याची खात्री हमी देऊ शकतो। आता हे आपण का ठेवावं की ऋषी मुनी त्यावेळेला हे ध्यान धारणा करण्यासाठी बसायचे, त्यावेळेला त्या पांढरीच्या काठीचं कुंपण बनवायचे, आणि त्या वासामुळे सरपटणारे किंवा विषारी हिंस्र पशु पक्षी त्यांच्या जवळ यायचे नाही, अशी मान्यता आहे, असं लोक म्हणतात। तर त्यामुळे ते तिथे ध्यान धारणा करू शकत असायचे। आता ती वृत्ती माणसामध्ये आलेली, तर त्या वासामुळे आजूबाजूला हे हिंस्र पशु पक्षी किंवा काही सरपटणारे प्राणी वगैरे जवळ यायचे नाही। पण आता काय झालंय, कलियुग आल्यामुळे ती वृत्ती माणसामध्ये आलेली आहे, म्हणजे लोकांचं आपलं चांगलं झालेलं लोकांना बघवत नाही असं झालेलं आहे। त्यामुळे संरक्षणार्थ आपण ही काठी बाळगावी। जसं की गाडीमध्ये ठेवू शकता, घरामध्ये देवघरामध्ये पूजा करून किंवा घराच्या चौकटीला बांधून तुम्ही घरामध्ये कायम पॉझिटिव्ह राहण्यासाठी, सकारात्मक तुमचे विचार बदलण्यासाठी। तसंच ही आदिशक्ती स्वरूप पण काही ठिकाणी मानलं जातं। आदिशक्ती म्हणजे गौरीचं रूप, जसं शंकर पार्वतींचं स्वरूप, तिची पूजा करतात। जसं शंकराला बेलपत्र प्रिय आहे, गणपतीला दुर्वा आहेत, पांडुरंगाला तुळशी आहे, तसंच आदिशक्ती म्हणून पांढरीची काठी ही जी आहे ती आदिशक्तीला प्रिय आहे, म्हणून ही तिचं स्वरूप म्हणून देवघरामध्ये पोचली तरी हरकत नाही। त्यामुळे तुम्हाला कायम तुम्ही पॉझिटिव्ह राहणार, घरामध्ये सकारात्मक वातावरण राहणार, त्यामुळे तुमचे विचार बदलणार। आता हा सगळा आला भावाचा प्रश्न। तुमचा भाव असेल तर दगडामध्ये पण देव दिसतो, बरोबर आहे, म्हणून त्याच्याबरोबर थोडी उपासना पण पाहिजे। जसं की महाराजांचं नामस्मरण, स्वामींचं नामस्मरण सतत राहिलं पाहिजे, किंवा उपासना केली पाहिजे। संध्याकाळी दररोज 5 मिनिटं तरी नामस्मरण झालं पाहिजे। त्यामुळे कसं आहे, घरामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह राहता, वेव्स तुमच्या घरामध्ये त्या वातावरणाचे निघतात, त्यामुळे घरामध्ये तंटा, भांडण वगैरे हे कमी होतं आणि घरामध्ये कायम सकारात्मकता वाटते। एकदा तुमचे विचार सकारात्मक झाले की तुम्हाला सगळं काही चांगलंच दिसणार, असं मला वाटतं, माझं मत आहे। तर तुम्ही पण हे वापरू शकता, याची खात्री मी देतो की हे आपल्याकडे ओरिजिनल मिळतं। आणि जर तुम्हाला हवा असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भांडार, गणेश गल्ली, इथे तुम्ही ते घेऊ शकता। जसं की पांढरीचा काठीचा मणी आपण हा ब्रेसलेट बनवलं, हे आपण हातामध्ये घालू शकतो, बरोबर। हे स्त्रियांनी डाव्या हातात घालायचं, उजव्या हातात पुरुषांनी घालायचं।
तर ही काठी वापरू शकता। गाडीमध्ये तुमच्या प्रवासामध्ये कुठे जाल तर गाडीमध्ये ही लाकडाची हे लाकूड ठेवू शकता। त्यामुळे तुम्हाला एक संरक्षण किंवा एक तुम्हाला पॉझिटिव्ह तुम्ही राहता त्या किंवा हे मी ठेवलंय त्यामुळे मला जरा आणि हे आहे असं की होतच 100% लोकांचे चांगले चांगले अनुभव आहेत आमच्याकडे दुकानात। लोक अनुभव सांगतात त्याचे, आम्ही ते सगळे सांगू शकत नाही कारण मग ते वाटेल की लोकांना की हे काहीतरी असं सांगतायत आणि तुम्ही, तर हा प्रत्येकाचा मानण्याचा विषय आहे। जर तुम्हाला ही काठी हवी असेल तर नक्कीच आपलं गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार दुकान आहे, त्याला अवश्य भेट द्या। धन्यवाद। बरेच लोकांच्या कमेंट आहेत की आमच्या आजोबांच्या घरी अशी मोठी काठी होती, ती होती त्यावेळेला अशी मोठ्या मोठ्या काठ्या पण आपल्याकडे आहेत बघा। आपण ह्या स्पेशल शोधून आणलेल्या की ही अशा लोकांच्या घरामध्ये पण काठ्या होत्या। आता हे फार दुर्मिळ होत चाललेलं आहे, पण हे आपल्या दुकानात मिळेल असं बघू शकता तुम्ही। आणि लोकांच्या कमेंट भरपूर आहेत की याच्यामुळे अंधश्रद्धा बसवण्याचा विषय हा प्रत्येकाचा भावनेचा प्रश्न आहे। दगडामध्ये पण देव भेटतो, पण प्रत्येकाची भावना असते त्याप्रमाणे ह्या गोष्टी आहेत। ही आपल्याकडे अशी उपलब्ध पण आहे बघा, तुम्ही बघू शकता। हे कमीत कमी 3 ते 3.5 फुटाची आहे। अशा विविध प्रकारच्या सगळ्या काठ्या आपल्याकडे आहेत, जशा कोणाला पाहिजेत तशा तुम्हाला मिळतील। तर आपण एकदा गुरुकृपाला नक्की भेट द्या। बघू शकता तुम्ही शुद्ध भीमसेन कापूर आपल्या दुकानामध्ये एकदम प्युअर असा भीमसेन कापूर उपलब्ध आहे। आणि आपण हा 12 महिने विकतो, फक्त गणपतीसाठी नाही तर एकदम नॅचरल भीमसेन कापूर आपल्या दुकानात असं 50 ग्रॅम 100 ग्रॅम आणि पाव किलो आणि अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये मिळतो। जर कोणाला हवा असेल तर नक्कीच आपला भीमसेन कापूर एकदा अनुभव घ्या त्याचा। एकदम एक नंबर उत्तम दर्जाचा प्युअर क्वालिटीचा भीमसेन कापूर उपलब्ध। नमस्कार मंडळी, तर भालचंद्र महाराज जेव्हा मुंबईला कणकवलीवरनं यायचे तेव्हा ह्या ठिकाणी थांबायचे। ते हे लाल मैदानामधील प्रसिद्ध हनुमानाचे मंदिर, जे तिथेच महाराजांचं काही दिवस वास्तव्य होतं, भालचंद्र महाराजांचं। ते आज मी तुम्हाला दाखवतो, चला तर। सुंदर अशी हनुमंतांची मूर्ती आहे बघा, तुम्ही बघू शकता। आणि इथे पादुका स्थान आहे भालचंद्र महाराजांचे। मुंबईमध्ये भालचंद्र महाराज यायचे त्यावेळी इथे त्यांचं थांबायचे इथे ते। आणि इथे असं सुंदर त्यांचं मंदिर बनवलेलं आहे, सुंदर अशी पंचधातूची मूर्ती आहे। तसंच हे इथे आल्यानंतर एक मानसिक समाधान मिळतं। भालचंद्र महाराजांचा इथे पुतळा पण आहे बघा, आणि यांचं दर्शन घेतलं की मनाला एकदम आनंद मिळतो। तर तुम्ही पण कधी आलात इथे काळ चौकी आणि चिंचपोकळीच्या बरोबर मध्ये ते लाल मैदान आहे, तिथे ते महाराजांचं मंदिर आहे। नक्की अवश्य भेट द्या या स्थानाला। धन्यवाद। तसंच हा व्हिडिओ कसा वाटला हा पण नक्की सांगा। ही काठी आपल्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या दुकानाला अवश्य भेट द्या। धन्यवाद।